मित्रांनो, जर तुमच्या डाळिंबाच्या झाडांच्या फांद्या जमिनीकडे झुकून जमिनीला टेकल्या असतील, खोड जाड होत नसेल आणि फांद्या बारीक राहून कमकत वाटत असतील, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण झाडांची हेवी प्रूनिंग करणार आहोत, म्हणजे कडक छाटणी करणार आहोत. जमिनीला टेकलेल्या सर्व फांद्या काढून टाका. झाडाच्या आतली गर्दी कमी करा. खोडाच्या 4 ते 5 इंचापर्यंत फांद्या काढून टाका. मोकळं करा, जेणेकरून हवा खेळती राहील आणि झाडाचे शेंडे पण छाटा. मित्रांनो, छाटल्यानंतर बुरशी टाळण्यासाठी आपण 22 विक्टर आणि स्टिकर याचा स्प्रे घेणार आहोत, ज्याने झाडांना बुरशी लागणार नाही आणि जी झाडाला नवीन पालवी फुटणार आहे त्याला कीटकांपासून पण संरक्षण भेटेल. आणि स्टिकर याच्यासाठी की झाडांवर जे औषध शिपणार आहोत ते व्यवस्थित चिटकेल पण आणि व्यवस्थित पांगेल झाडावर. यानंतर आपण 1-2 दिवसांनी आपण झाडांना 05234 हे खत देणार आहोत, ज्यात 52% फॉस्फरस आहे, ज्याने मुळांना ताकद भेटते आणि 34% पोटॅशियम खोड आणि फांद्या जाड करतं आणि बळकट बनवतं. आणि याच्यात 0% नायट्रोजन असल्यामुळे झाडांची अनावश्यक लांबी व वाढ फांद्यांची होत नाही आणि फांद्या आणि खोड जाड होतं. मित्रांनो, हे खत दिल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी आपण याला ह्युमिक ऍसिड देणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा खत देणार आहोत. पुढचं नियोजन आणि बागेचा रिझल्ट बघण्यासाठी आत्ताच YouTubeला सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो करा.